विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मी अतुल सोनकांबळे। आपण पाहतात विश्व 24 न्यूज। वंचित बहुजन आघाडी इंदापूर तालुक्याच्या वतीने आयोजित वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्हा पूर्वच्या नूतन कार्यकारिणीचा सत्कार समारंभ शासकीय विश्रामगृह येथे पार पडला। या कार्यक्रमासाठी पुणे जिल्हा पूर्वच्या नूतन कार्यकारिणीचा सत्कार समारंभ या ठिकाणी संपन्न झाला। पुणे जिल्हा पूर्व नूतन कार्यकारिणी सर्व पदाधिकारी उपस्थित होते। तसेच वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन युवा आघाडी, वंचित बहुजन महिला आघाडी, इंदापूर शहर व तालुका सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झाला। आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राइब करून पाहत रहा विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। दरवर्षाला आपण कळवलं की तिथं आम्ही जायच्या अगोदर किंवा आम्ही गेल्याच्या नंतर साधारणतः तुम्ही नाही आलं तर चालेल, तुमचा एक साधा फोन जरी आला तर त्याचा वजन जरा जास्त असं सांगितलं सागर भाऊला। सागर भाऊंनी असं सांगितलं म्हणजे त्यांच्या अपेक्षा काय, तुम्ही नका येऊ, आता तुमचं 150 किलोमीटर आहे, 3 तास जाते, तर तुम्ही एक साधा फोन तरी करू शकता। येण्यापेक्षा तुमच्या फोनचं वजन जास्त पडू शकतं। आणि अशी कामं नडतात भरपूर, जेंट्स म्हणा, महिलांची म्हणा, महिलांची तर भरपूर अडचणी आहेत, पण त्या पद्धतीने आमच्या पद्धतीने सॉल्व्ह करतो। आतापर्यंत केलं करू। असं वाटतं की महिलेला, जेंट्सला, कुणाला तालुक्यात कोणाला बसू द्या, तुम्ही वरनं एक जरी फोन केला तर काम 100% सॉल्व्ह होतं। कारण का त्यांना माहिती असतं की बाबा वंचित असा पक्ष आहे, कुणाची लाचारी करत नाही किंवा कुणाचा एक उपाय करत नाही। कारण का त्याचं काम त्या अधिकाऱ्याला करणं भागच आहे की बाबा असं नाही की तुझ्या पाठीमागं आम्ही पडतो, तू आम्हाला सपोर्ट नाही, मी गप्प पडतो, अशी कामं नाहीत वंचितची। वंचितची कामं कशी आहेत, सगळी फेस टू फेस, तू काम कर, तुझं देणं घेणं आमच्या कामाशी आम्हाला नको। एवढंच बोलून माझं मी जास्त जय व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्वच मान्यवर कांबळे, गायकवाड, बाबासाहेब शेठ, रघु कांबळे, म्हणजे उपस्थित सर्व बंधू, आज मी या संघटक पदावर काम करण्यासाठी निवड झालेली आहे। आपल्याला मी सांगू इच्छितो की वंचित बहुजन आघाडीला आपल्याकडून काय अपेक्षित आहे। आपण इंदापूरमध्ये सगळे भेटलेलो आहे। आता लोकांच्या मनातून जात नाही ती जाते, मग ह्या गोष्टीला आपण सारखं त्या गोष्टीला चढत बसण्यापेक्षा आपल्याला इथून पुढं गरज कशाची, काम करण्याची, काम वाढवायची। एखाद्या गोष्टीवर आपण 10,000 वेळा चर्चा करण्यात वेळ लागून सगळ्यात चुकीचे। आणि सगळे तरुण नाहीत आपली, सगळे शिकलेली, प्रत्येकाला वेगवेगळे अनुभव येतात की कोर्टात मला पण वेगवेगळे दररोज काय नाही काय त्रास। त्यामुळे आपल्याला जे काम करायचे ते आपल्याला ग्राउंड लेवलला काम करायचे। कुणी काय म्हणलं, कुणाची काय हे, ह्या गोष्टी सोडून द्यायच्या। आपल्याला आपल्याला ह्या वंचित बहुजन आघाडीमध्ये जे आपलं काम करायला संधी मिळाली, त्या संधीचं सोनं करायचं। तिथं कुठला नेता जवळ बसवत नाही आपल्याला, इथं फक्त आपल्याला कामापुरतं तात्पुरतं वापरून घेतलं जातं। त्यामुळं तुम्ही ह्या गोष्टी सगळ्या विसरून आपल्याला जेवढं आपल्याला संघटन वाढवता येईल, जेवढं आपल्या लोकांना शहाणं सुरू करता येईल, तेवढ्या गोष्टी आपण केल्या पाहिजे। मागच्या गोष्टी उकरून त्यातून आपल्याला काहीच मिळणार नाही। त्यामुळे सगळ्यांनी इथून पुढे एकच लक्षात ठेवायचं, आपल्याला नवीन मागं काय झालं ना ते तिथलं इथं सोडून द्यायचं। आपल्याला नवीन माणसं जोडणं, नवीन काम करणं हे आपल्याला ह्या पक्षाच्या माध्यमातून करायचं। आणि जाती व्यवस्था तर बाबासाहेबांच्या काळापासूनच आहे। बाबासाहेबांनी त्या गोष्टी जर धरून बसल्या असत्या तर आता आपण इथं उभं पण राहिलो नसतो आणि बोललो पण नसतो। मग ह्या गोष्टी सगळ्या, ह्या गोष्टीतून आपल्याला एकच शिकायचं आहे की आपल्याला हा पक्ष वाढवायचा आहे, बाळासाहेबांना साथ द्यायची, आपल्याला बाळासाहेबांना साथ देऊन आपलं कसं आपण सत्तेत येऊ, ह्या गोष्टी पण आपलं सत्तेत कसं आपलं स्थान मिळेल ह्या गोष्टी करायच्या। बाकीच्या ह्या सगळ्या गोष्टी विसरून आपण सगळ्यांनी एक जीवानी काम करून मागच्या कुठल्या काय कुणाची का उन्हे काढण्यापेक्षा आपला पक्ष वाढवण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आलोय। आज इंदापूरच्या वतीने आमचा सत्कार झाला नवीन कार्यक्रमाचा, सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो। जय सर्वांनी माझी अध्यक्षपदी निवड केली, तर अध्यक्ष होण्यापूर्वीची जी काही माझी कशासाठी अध्यक्ष का व्हायचे ह्या गोष्टीचं जर पासून मी सगळ्यांना सांगितलं, मुलाखत केली की मला अध्यक्ष व्हायचे, मी इच्छुक होतो, काम करत होतो पहिल्यापासून।
म्हणजे अध्यक्ष झाल्यानंतर गावोगावी जाऊन गाव तिथं शाखा ही संकल्पना आम्ही मांडली त्यांनी सर्व सहकार्यांनी प्रत्येक गावोगावी जाऊन कमीत कमी एका गावामध्ये 5 कार्यकर्ते कसे भेटतील 46 गावामध्ये इंदापूर तालुक्यातल्या जरी जाता नाही आलं तरी काही 15 ते 20 गावामध्ये आम्ही पोहोचलो. काही कार्यकर्ते आपल्याला भरपूर मिळाले त्याच्यामधून संघटन मजबूत. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.